नमस्कार सर्वांना, एमएच फ्लेवरमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत वडापाव। आणि सध्या पावसाळाही सुरू आहे, तर गरमागरम कुरकुरीत असं काहीतरी खावंसं वाटतं। तर वडापाव खायला कोणाला आवडणार नाही। तर त्यासाठी मी हे साहित्य घेतलंय। नंतर यातलं काही साहित्य मी चटणीसाठी आणि काही साहित्य बटाट्याची भाजी बनवण्यासाठी घेतलेलं आहे। तळण्यासाठी मिरच्याही घेतलेल्या आहे आणि 1 वाटी बेसन घेतलेले आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला फोडणीसाठी मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि जिरे टाकून मिक्सरला बारीक करून घ्यायचे। तर आता आपण फोडणी द्यायला घेतलेली। तर त्यासाठी कढईत तेल घेऊन गरम केला आणि मोहरी टाकली। मोहरी कडकडल्यानंतर त्यात जिरे टाकले आणि कढीपत्ताही टाकला आणि आपण मिक्सरला जे लसूण मिरची बारीक केलेली होती ती टाकली व त्यात चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकली आणि मिक्स करून घेतलं। व जे उकडलेले बटाटे होते ना, मी ते हातानेच कुस्करून घेतले बारीक आणि ते त्यात टाकले आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आणि आपल्याला आता ते थोडा वेळ परतून घ्यायचे बटाटे। आणि ते झाल्यानंतर मी त्यात अर्ध्या लिंबाचा रस टाकला आणि गॅस बंद केला। आणि आता आपण भाजी बाजूला ठेवून देऊ, तोपर्यंत भाजी थंडी होईल। आणि आपण आता पीठ मिक्स करून घेऊया। नंतर पिठामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेतलं। आणि पाणी आपल्याला एकदाच नाही टाकायचंय त्यात जास्त। आणि आता मिक्स करून घेतलं। आता आपण पीठ पण थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवून देऊ आणि तोपर्यंत भाजी थंडी झालेली आहे। आता आपण त्याचे वडे बनवून घेऊया। तर मी ते 4 मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते, त्यात आपले 4 वडे तयार होईल। आणि मी अशा प्रकारे साईज ठेवलेली आहे वड्यांची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता वडे। नंतर आता आपण वडे तळायला घेऊया। तर त्यासाठी तेल आपल्याला चांगलं गरम करायचंय अगोदर। आणि मी त्यामध्ये मिरच्याही तळून घेतलेल्या आहे। आणि मिरच्या बाहेर काढल्यानंतर आपल्या त्या गरम असतानाच त्यावर मीठ टाकून घ्यायचंय। आणि वडेही तळून झालेले ते पण आपण काढून घेऊया आता। आणि थोडा लसूणही तळून घेतलेला आहे सुक्या चटणीसाठी। व थोडंसं बेसन पीठ उरलेलं होतं, तर मग सुक्या चटणीसाठी मी असं बनवून घेतलेलं आहे। आणि आपल्याला हे तळून मिक्सरला बारीक करायचे, याची चटणी बनवायची आपल्याला। आणि खूप छान लागते या चटणीमुळे वडापाव। तर मी त्यात तळलेलं लसूण आणि हे टाकलं बेसनाचं। आणि आता आपण मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकूया त्यात आणि असंच मिक्सरला बारीक करून घेऊ। आणि आपल्याला याला जास्त बारीकही नाही करायचे। आणि आता त्याच भांड्यामध्ये आपण हिरवी चटणी करून घेऊ। त्यासाठी मी कोथिंबीर
हिरवी मिरची, लसूण, अद्रक घेतलेली आहे. यात आता चवीनुसार मीठ आणि थोडेसे जिरे घातले आणि जी आपली चटणी होती ना अगोदर लाल, ती 1 चमचा ती पण याच्यात टाकलेली आहे आणि थोडासा लिंबाचा रस. आणि आता मिक्सरला बारीक करून घेऊ. तर आता आपलं सगळं रेडी झालेलं आहे. आपण आता वडापाव बनवायला घेऊया. तर मी एका साईडला लाल चटणी लावलेली आहे आणि एका साईडला हिरवी चटणी. आणि बघू शकता आपला वडापाव किती छान दिसत आहे. आणि मी एक पाव मी न भाजताच बनवलेला आहे. पण मी बाकीचे पाव जे आहे ना थोडंसं तव्यावर गरम करून घेतलेले आहे नंतर. आणि अशा प्रकारे आपले 4 वडापाव इथे तयार झालेले आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे वडापाव एकदा नक्की बनवून बघा. आणि वडापाव बनवायला साहित्यही खूप कमी लागतं आणि बनवायलाही खूप सोपं आहे आणि घरी बनवलेलं कधीही खूप चांगलंच असतं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.